नमस्कार मंडळी, हिवाळा चालू झाला आहे आणि सगळीकडे थंडी पडू लागली आहे आणि अशा थंडीच्या दिवसात गरमागरम भाताबरोबर वाफाळतं टोमॅटोचं सार मी केलं होतं। थंडीमध्ये वाफाळतं गरमागरम टोमॅटोचं सार म्हणजे एकच नंबर। अगदी झटपट रेसिपी आहे पण अप्रतिम चवीची आहे। एका टोपामध्ये मी 4 ते 5 टोमॅटो चांगले उकडून घेतले, थोडेसे थंड करून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले टोमॅटो, भरपूर हिरवीगार कोथिंबीर, आलं 1 इंच आणि ओल्या खोबऱ्याचे काही काप घेतले आहेत, लसूण घेतले आहे 7-8 पाकळ्या, 1 मोठा चमचा जिरं घेतलं। आता हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं आणि ह्याची मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता मस्तपैकी आपण टोमॅटो सार बनवायचा आहे आणि यासाठी आपण एका टोपामध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे आणि चांगली मोहरी फुलवून घेतलेली आहे। जिरे घातले आणि तेही चांगले फुलवून घेतलं। कढीपत्ता घातला आहे आणि आता केलेलं वाटण यामध्ये सगळं ओतून चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं। हे केलेलं वाटण 1 मिनिटभर चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकले आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे। 2 मोठे चमचे कोल्हापुरी चटणी म्हणजे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि चांगलं परतून घेतलं। तुम्ही या ठिकाणी तुमच्या घरचा कोणताही वापरण्यातला मसाला टाकू शकता। आता हे सगळं 1 मिनिटभर चांगलं परतून घेणार आहे मी। मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय मसाल्याला। मिक्सरच्याच भांड्याला खूप मसाला लागला होता, त्यातच मी पाणी घातलं आणि यामध्ये ओतलेलं आहे। पाणी कोमट करून घाला। सार तुम्हाला घट्ट पातळ कसे हवे त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। टोमॅटोचं सार पिण्यासाठी किंवा भातासोबत पातळच खूप छान लागतं, त्यामुळे टोमॅटोचं सार तुम्ही पातळच ठेवा। टोमॅटोच्या साराला मस्त अशी उकळी आणायची आहे। 1 मिनिटभर चांगलं उकळून घ्यायचंय आपल्याला टोमॅटोचं सार। माझ्या या पद्धतीने टोमॅटोचं सार नक्की एकदा ट्राय करून बघा। अगदी साधं सिंपल आहे पण अप्रतिम चव लागते। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। मस्त असं टोमॅटोचं सार आपलं तयार आहे। हे भातासोबत किंवा भाकरी चुरून खाऊ शकता। बाहेर मस्त थंडी आहे आणि अशा थंडीमध्ये गरमागरम टोमॅटोचं सार पिण्यासाठी एकच नंबर। माझ्या या पद्धतीने टोमॅटोचं सार नक्की एकदा ट्राय करून बघा। अशाच गावरान पद्धतीने वेगवेगळ्या आमटीचे प्रकार तुम्हाला जर पाहायचे असतील किंवा रेसिपी हवी असली तर मला नक्की रिप्लाय करून सांगा। अशाच वेगवेगळ्या आमटीचे प्रकार तुम्हाला मी दाखवणार आहे, त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की रिप्लाय द्या।